खानासोबत कोण होतं? मराठा सरदार होते. मंबाजी भोसले नावाचे मराठा सरदार शिवाजी महाराजांचे चुलते त्याच्या सोबत होते. झुंजाराव गाडगे नावाचे सरदार त्याच्या सोबत होते. अफजल खानासोबत ही सर्व मराठी होते. मराठी असून सुद्धा, हिंदू असून सुद्धा अफजल खानाकडून होते आणि मुस्लिम असून सुद्धा शिवाजी महाराजांकडून होते. 18 पगड जातीचे लोक शिवाजी महाराजांकडून होते. या गोष्टीवरून आपल्याला कळतं शिवाजी महाराजांची लढाई ही धर्माची लढाई आहे की राजकीय लढाई आहे की रयतेच्या सुखाची लढाई आहे. आणि अशा अफवा उठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते सैनिक मनामध्ये खसायला लागलं. महासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे अरे अफजल खान आलाय, अफजल खानाला भ्यायचं नाही. अरे हीच ना आम्ही संधी आहे. अरे त्या अफजल खानाने माझा पुत्र पोटचा गोळा मारलाय, तुमच्या वडिलाला कैद केलंय, तो तुम्हाला सुद्धा मारायला आलेला आहे, परंतु आता त्याला काही करायचे नाही, अफजल खान मारायचा. राजे तुम्ही विचार करू नका स्वराज्याचा, राजे तुम्ही विचार करू नका शंभू राजाचा, राजे तुम्ही फक्त आणि फक्त अफजल खान मेलाच पाहिजे आणि अफजल खानाची कबर आपल्याला बांधायची, एवढं लक्षात ठेवा. जर तुमच्या जर या युद्धामध्ये कमी जास्त जर झालं तर आम्ही समजू शिवाजी महाराज स्वराज्याच्या कामी आले. तुम्ही बिनघोर जा, बिनघोर जा, हे स्वराज्य सुखी मी करेन, शंभू राजाला गादीवर बसेल आणि या स्वराज्याचा गाडा माझ्या हातामध्ये घेईल आणि स्वराज्य कार्य सिद्धीला नेईल. राजे तुम्ही आमची फिक्र करू नका, तुम्ही फक्त अफजल खानाला मारा. अफजल खानाचा आपलं वैर आहे, अफजल खान आपल्याला संपवायचा आहे. अरे हा दृष्टिकोन मासाहेब जिजाऊंचा होता. विचार करा, कोणती माता अशी असेल की ती म्हणेल आपल्या पोराला जा लढ शत्रू संग. कारण की शिवरायाच्या पंखामध्ये बळ भरण्याचं काम जे केलं ना ते मासाहेब जिजाऊंनी केलं. अरे पावली नवसाला जिजाऊ झाली प्रसन्न आई जगदंबा, पावली नवसाला जिजाऊ झाली प्रसन्न आई जगदंबा. अरे साक्षात शिवाचा अवतार जन्मास आले राजे शिवनेरीवर शिवबा. अरे ज्यांच्या कार्याचा दरी डोंगरी धबधबा, अरे ज्यांनी पाजले पाणी शत्रूला ते शिवाजी महाराज. अरे शिवाजी महाराज बिनघोर निघाले. त्या ठिकाणी बिनघोर निघाले असताना प्रतापगडावर गेले. प्रतापगडावर त्यांनी 10 अंगरक्षक सोबत घेतले. जीवा महाल, संभाजी कंका हे